नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू मराठी एक्सेल विथ सुधीर. मराठी एक्सेल विथ सुधीर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण शिकणार आहोत फंक्शन काउंट ए. तर काउंट ए फंक्शनचा वापर रिकाम्या नसलेल्या सेल संख्यांची बेरीज करण्यासाठी केला जातो. थोडक्यात तुमच्याकडे जर आयटमची लिस्ट असेल आणि त्या आयटम मधील काही आयटम सेल झालेले असतील आणि काही आयटम शिल्लक असतील तर ते किती सेल झालेले आहेत आणि किती आपले शिल्लक आहेत यासाठी काउंट ए फंक्शनचा वापर करून आपण आपली इन्व्हेंटरी मेंटेन करू शकतो. तर चला शिकूया आपण काउंट ए फंक्शन. तर येथे आपण सिंपल असा डाटा बनवून घेतलेला आहे ज्यामध्ये 10 आयटम्स आहेत, परंतु आपल्याकडे भरपूर डाटा असू शकतो. त्यावेळेस आपण नॉर्मली काउंट करून मोजू शकत नाही. त्यावेळेस आपल्याला फॉर्म्युलाचाच उपयोग करून आपल्याला आपलं काम सोपं आणि सरळ करावं लागेल. तर त्यासाठी काउंट ए इज इक्वल टू काउंट ए डेटा रेंज सिलेक्ट करायचे आहे. तर आपण सिलेक्ट केलेले आहे, कंस पूर्ण आहे, एंटर. तर आपले 10 आयटम्स आहेत, इथे आपल्याला समजतं 10 आहेत. त्यानंतर आपली विक्री किती झाली इज इक्वल टू काउंट ए डाटा रेंज सिलेक्ट केलेले आहे. तर आपली विक्री 4 सिलेक्ट झालेले आहे. तर येथे तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल की यामध्ये रिकाम्या सेलचा काउंट त्यांनी घेतलेला नाही. फक्त ज्या सेलमध्ये काही अल्फाबेट्स किंवा नंबर्स असतील तर त्याचा काउंट त्यांनी घेतलेला आहे. सेम आपण डबल हाच फॉर्म्युला येथे उपयोग करायचा जेणेकरून आपल्याला प्रॅक्टिस होईल. इज इक्वल टू काउंट ए आपल्याला टोटल हवे आहे, त्यासाठी पूर्ण डेटा रेंज सिलेक्ट केलेले आहे, एंटर. त्यानंतर सोल्ड आयटम काउंट ए सोल्ड आयटमचा डाटा रेंज सिलेक्ट करायचे आहे, एंटर. यानंतर रिमेनिंग आयटम आपण दोन पद्धतीने करू शकतो. हे मायनस हे आपल्याला उत्तर 6 मिळालेले, किंवा दुसरी पद्धत काउंट हे आयटमची टोटल मायनस काउंट हे सोल्ड आयटमची टोटल कंस पूर्ण, एंटर. तर अशा पद्धतीने आपण काउंट ए फंक्शनचा उपयोग करून सेल आयटम किती झालेले आहेत, रिमेनिंग आपल्याकडे किती आहेत आणि एकूण टोटल किती होते हे करण्यासाठी याचा उपयोग होतो. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि गरजू मित्रांना आपल्या शेअर करा. धन्यवाद.